एक रूपक आहे या श्लोकामध्ये आणि खूप सुंदर रूपक आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. याचा पहिल्यांदा आपण शब्दशः अर्थ पाहू काय श्लोकांचा. बहुनाम जन्मनाम अंते, खूप जन्मानंतर, जन्मानंतर म्हणजे वर्षानंतर नाही, दिवसानंतर नाहीत. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. जो ज्ञानी महापुरुष आहे तो मला प्राप्त होतो. ज्ञानी महापुरुष, खूप गोड गोड अर्थ आहेत शब्दामध्ये. आधुनिक जे विचारक आहेत त्या सगळ्या शंकेची उत्तरे त्याच्यामध्ये. वासुदेव सर्वमिती सम आत्मा सुदुर्लभः. शब्द खूप नीट आहे का बरं का. ज्ञानवान माम प्रपद्यते, ज्ञानी पुरुष मला प्राप्त होतो. म्हणजे काय होतो? भगवंताला प्राप्त करणं म्हणजे काय? ईश्वर एक व्यक्ती आहे का? ईश्वर सगुण आहे का? देवाला प्राप्त होणं म्हणजे काय होणं? वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. ईश्वराला प्राप्त होणं म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांमध्ये भगवंताचं दर्शन करणं. याला महात्मा म्हणतात. हीच भगवंताची प्राप्ती आहे. कितीतरी शंका तुमच्या डोक्यात आल्या का नाहीत मला माहीत नाहीत, परंतु या शंका आहेत. ईश्वर साक्षात्कार म्हणजे काय? अपपर भेदभावरहित जीवन. हा चांगला आहेत, हा मोठा आहेत, हा श्रीमंत आहेत, हा गरीब आहेत. द्वैत बुद्धी जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर आहे तोपर्यंत ईश्वर प्राप्ती झालेली नाही. शब्दांचे प्रयोग इतके गोड आहेत. वासुदेव सर्वमिती, सर्व वासुदेव आहेत. कोण वासुदेव आहेत? हा 7व्या अध्यायातला श्लोक आहे आणि 5व्या अध्यायामध्ये याचं विश्लेषण आहे. ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीच एव श्वपाके पंडिताः समदर्शिनः. शुनी म्हणजे कुत्र, श्वपाके म्हणजे कुत्र खाणारा चांडाल. श्वपच म्हणतात त्याला, चांडाल. कुत्र आणि कुत्र खाणारा चांडाळ. ब्राह्मणे गविहस्तिनी, ब्राह्मण मनुष्य असू द्या, हत्ती असू द्या, जीवमात्र असू द्या, समदर्शिना. कुत्र खाणाऱ्याला, कुत्र्याला, ब्राह्मणाला, हत्तीला समान पाहतो. त्याचा अर्थ आहे ईश्वराचा साक्षात्कार. ईश्वर म्हणजे एखादी व्यक्ती, एखादा प्रसाद, एखादी सिद्धी देणारा व्यक्ती नव्हे, शक्ती नव्हे. तुम्हाला महान करणारा आहे तो ईश्वर आहे. तो ईश्वर साक्षात्कार आहे. आज आपल्यामध्ये दोष आहेत. सुख कळतं, दुःख कळतं. सुख जवळचं वाटतं, दुःख त्रासदायक वाटतं. सुखदुःखामधला भेद, गरीब श्रीमंतामधला भेद, ज्ञानी अज्ञानीमधला भेद, ही बुद्धीमध्ये निसर्गता निर्माण झालेली द्वैत आहेत. आणि हे द्वैत गेल्याने समाजाचा काही फायदा होत नाही. याच्या मेंदूतून द्वैत जातं, याचा फायदा होतो. तो का आकाशा एवढा. मग ते आकाश हागंदारीमध्ये आहेत, विहिरीमध्ये आहेत, तुपामध्ये आहेत, तेलामध्ये आहेत. आकाश हा एवढा होणं म्हणजे वासुदेव सर्वमिती स महात्मा. तो स्वतःला ईश्वर समजणारा महात्मा नव्हे, लोकांचं उद्धार करणारा महात्मा नव्हे, लोकांना गोड शब्दामध्ये उपदेश देणारा महात्मा नव्हे. महात्मा शब्दाचा अर्थच आहे संपूर्ण जगात सर्व ठिकाणी ज्याची बुद्धी सम झालेली आहे, स्थितप्रज्ञ झालेला आहे, पंडित झालेला आहे. पंडितास समदर्शिना. तो महात्मा तसा कसा होतो? एका जन्मामध्ये होत नाहीत, बहुनाम जन्मनाम अंते. आणि ही प्रक्रिया इतकी साधी आहे
शब्द फक्त अवघड वाटतात. फार जन्मानंतर त्याला कळायला लागतं की या जगामध्ये वासुदेव आहे. फार सोपी प्रक्रिया आहे. एका घरामध्ये लग्न चालू होतं आणि त्या लग्नाचा जो मालक होता तो फार हुशार होता. श्रीमंताचं लग्न, असं मंडप फिंडप लावलेला, दागदागिने, नवीन कपडे, खाण्यापिण्याची रेलचेल. एक 5 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी वरच्या जो वर झालेला मुलगा आहे त्याच्याकडे पाहिला आणि हट्ट धरला त्यांनी. कारण की तो जो नवरदेव असतो ना, तेवढ्या दिवसाकरता होईना मानाचा माणूस असतो. नवरदेव आहे, जरा बाजूला सारखा, गाढवा असला तरी घोड्यावर बसवा, कोणीच मानत नसलं तरी त्या दिवशी सगळे मान देतात. आणि त्याला ती 5 वर्षाच्या मुलाला हौस वाटली आणि त्यांनी आग्रह धरला, मला पण लग्न करायचं. तो एवढा हट्टाला पेटला, काही केलं राहावे ना. आता त्याचा जो बाप आहे तो त्याचं लग्न करणार नाही असं नाही. श्रीमंत आहे, मोठा आहे, पण नवरदेवाचं तामझाम पाहिल्यानंतर त्या 5 वर्षाच्या मुलाला वाटलं मला पण लग्न करायचं आहे. तो आग्रह धरून बसतो. जगात एकही माणूस असा नाही की त्या 5 वर्षाच्या मुलाची समजूत काढू शकेल. त्याला फक्त एवढंच म्हणावं लागेल, काही वर्ष थांब, तुझंही लग्न करू. अर्थ कळाला ना. क्षमता आहे बापामध्ये, लग्न करण्याची हिंमत आहे, मुलगा सुद्धा योग्य आहे, परंतु त्याला एकच उत्तर आहे, काही दिवस थांब, मोठा झालं म्हणजे तुझं लग्न करू. हेच परमार्थातलं उत्तर आहे. गळ्यात माळ घातल्या घातल्या लोक पाया पडावेत अशी भावना करणं म्हणजे ते 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे. मी पण संत झालो. अशीच भावना कीर्तन प्रवचन करायला लागल्यानंतर आहे, अशीच भावना मठपती झाल्यानंतर आहे, अशीच भावना लोक मानायला लागल्यानंतर आहेत. मग एक दिवशी तुरुंगात जावं लागतं, सगळं संत पण निघून जातं. पाच वर्षाचा मुलगा आहे, काय समजूत काढणार आपण त्याची. मग म्हणावं लागतं काही वर्ष जाऊ दे, आपोआप तुझं लग्न होईल. परमार्थ करता करता काही जन्म जाऊ दे, आपोआप तुझी बुद्धी वासुदेव सर्वमिती, संपूर्ण जगामध्ये वासुदेव आहेस हे आपोआप बुद्धी तयार होईल. स महात्मा, तो मोठा आत्म्याचा माणूस आहे. आता तो लहान आत्मा राहिलेला नाही, छोटा आत्मा राहिलेला नाही, व्यापक विचाराचा आत्मा झाला. महात्मा म्हणजे काय? वासुदेव सर्वमिती, विठ्ठल जळी स्थळी भरला. याचा फायदा दुसऱ्याला नाही आहे. ईश्वर कणाकणामध्ये आहेत, या भावनेचा फायदा जगाला होत नाही. ज्याची अशी बुद्धी त्याला होतो. मागे पुढे उभा आहे सांभाळ, त्याला स्वतःला होतो. तो तुमचं रक्षण करतो असं कुठं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. तुकोबाराय म्हणतात माझं रक्षण करतो. मागे पुढे उभा आहे, तुम्ही अभंग म्हणता, त्याला चाली लावतो, तुमचा विषय झाला. तो तुमच्या मागे पुढे थोडंच आहेत. तुकोबाराय म्हणतात ते तुम्ही म्हणताय. एखाद्याने कविता लिहिली आणि त्या कवितेप्रमाणे तुम्ही बोलता, म्हणजे तुमचे मत नाही येते, तुमची कल्पना नाही येते. वासुदेव सर्वमिती, समहात्मा सुदुर्लभा. आणि याच्यावरच्या ओव्या इतक्या सुंदर आहेत. या पदापर्यंत कशा पद्धतीने जाता येतं त्याचे एक एक पावलं आहेत, ते खूप समजण्यासारखे आहेत. म्हणजे पहिल्यांदा हे सांगितलं की ईश्वराची भेट म्हणजे काय. सगळ्या जगात ईश्वराचं दर्शन म्हणजे ईश्वराची भेट. वासुदेव मती म्हणजे ईश्वर भेट, व्यक्ती नव्हे. मग कशाप्रमाणे तिथपर्यंत जातो खूप सुंदर सांगितलेलं आहे. सगळी माणसं आईच्या उदरातून जन्माला येतात. याच्यामध्ये कुठला बदल होत नाही, कुठलं नवीन प्रोसिजर नाही आहे. सगळीची सगळी माणसं, दर्शनकार असो नाहीतर चोर असो, सामान्य असो किंवा साधू असो, सगळी माणसं जन्माला आईच्या उदरातून येतात. आईच्या उदरातून जन्माला आल्यानंतर प्रत्येकाची बुद्धी ही कोरी असते. आणि मुलगा जसा जसा मोठा होतो, जसा जसा श्रेष्ठ होत जातो, तसं अरे राहू दे रे,
बस ना आता. जसा जसा मुलगा मोठा होत जातो, श्रीमंत होत जातो, त्याची बदलते ती बुद्धी, बदलते ते शरीर, बदलतात ते विचार. परमार्थामध्ये अशाच पद्धतीने आहे. माझ्या समोर जेवढी माणसं बसलेली आहेत, भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, सर्व साधू असतील, तुकोबाराय असतील, सगळ्यांना सारखं जीवन मिळालेलं आहे. गहूशिवाय तर दुसरं कोणी खाऊ शकत नाही. बाबा असले तर ज्वारी बाजरी खातील, गहू खातील. पंतप्रधान असेल, वारकरी असतील, फक्त एखाद्याला आयतं मिळेल, एखाद्याला कमावे लागेल. अन्नाशिवाय तर खाणार नाही ना. आणि ज्याप्रमाणे अन्न हे जीवन आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रत्येकांच्या पुढे, जन्माला येणाऱ्यांच्या पुढे हे 3 वस्तू येतात. एक मान येतो, एक धन येतं आणि एक स्त्री येते. प्रत्येक माणसाच्या पुढे येतात. मग काही माणसाला जी इच्छा असेल, ती इच्छेसाठी 2 वस्तू कमी पडतात. एखाद्याला पैसा कमवायचा असेल, तो पैसाच पाहतो, मान पाहत नाही. लक्षात येतं तुम्हाला? मान पाहत नाही, तो पैसाच पाहतो. आणि स्त्रीकडे आकर्षित होत नाही, कारण की पैसा लागतो स्त्रीला आकर्षित करायला. 2 पैसा खर्च करावा लागतो. ज्याला स्त्री पाहिजे, तो मानाची इच्छा करत नाही आणि धनाची पर्वा करत नाही. आज मुंबईमधल्या हिरोईनचे जे भाव आहेत, ते ह्याच्यामुळे पैसे खर्च करणारे लोक आहेत. पण त्यांना विचारलं, एवढे पैसे खर्च करता, जे मंदिराला काही दान वगैरे द्या. आम्ही इकडे खर्च करू. खर्च करणं आणि दान देणं दोन्ही सारखंच आहे. पण त्याला मान नाही आणि त्याला तो धनाची पर्वा करतो. मग त्याला विचारलं, काय बायाच्या मागे लागतो, तुला काही मान नाही? ते म्हणजे मान कोणाला पाहिजे? काय गरज आहे मानाची? आणि ज्याला मान पाहिजे, तो स्त्रीचा आणि धनाचा त्याग करतो. मानी मनुष्य असतो, चूक होईल असं वागत नाही, चांगला असतो असं बोलत नाही बरं का. तिन्ही सारखेच आहेत, त्या तिघामध्ये काही फरक नाहीत. मानाची इच्छा करणारा क्लिअर वागतो, तो भ्रष्टाचारी नसतो, त्याच्यामध्ये काही दोष नसतात. याचा अर्थ तो साधू असतो असं नाही, त्याला एक पाहिजे म्हणून दोघाचा त्याग करतो. मग त्याला मान पाहिजे म्हणून आर्थिक संकट आपल्यावर येऊ देत नाहीत आणि स्त्रियांच्या मागे लागत नाही. स्त्रीचा माणूस स्त्री पाहिजे म्हणून मान आणि धन सोडतो, धनाचा माणूस मान आणि स्त्री सोडतो. हे 3 समोर येतात. ज्याला भगवंताचा साक्षात्कार करायचा आहे, तो या तिघाचा संघर्ष करत नाही. ओव्या कशा आहेत बघा बरं का. संघर्ष करत नाही. मनुष्य संघर्षाला पुरतच नाही, तो प्रकृतीबरोबर लढूच शकत नाही. एखाद्याची प्रकृती पित्ताची काय करणार आहे तो? एखाद्याची वात प्रकृती आहे, प्रकृतीबरोबर काय लढणार? त्याला त्याच्या पद्धतीने जीवन जगावं लागतं. मग काय करतो साधक, ज्याला ईश्वराचा साक्षात्कार पाहिजेत, जे तो विषयाची दाट झाडी, ज्ञानोबाराय सांगतात, काम क्रोध लोभ विषयाच्या दाट झाडीतले श्वापद आहेत. विषय म्हणजे काय? हे 3, मान धन आणि स्त्री, हे 3. कुठल्याही माणसावर तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढे वर्ष जगला असाल ना, तेवढ्या वर्षाचा एक अभ्यास करून बघा. तुम्ही कधी पण ह्या 3वरच चर्चा केली असणार. मीटिंग शब्दाचा अर्थ फक्त 3च. सत्ता कशी मिळवायची, मान कसा मिळवायचा, धन कसा प्राप्त करून घ्यायचं. याच्यापेक्षा कोणताही माणूस कितीही बुद्धिमान असो, राहून राहून चर्चा करतो ना, त्या तिघावर येतो. याला म्हणतात विषय.